त्या बॉक्सच्या मागे घुसलाय. हा कोपऱ्यात. इकडून या दादा. ग्लोज आणलाय खास त्याच्यासाठी. हो आहे. हा दिसतंय ना, दिसतंय. छोटं जागेत बसलं एकदम. ग्लोव्ज घ्या. नाही तर कसं होतं मित्रांनो, सीझननुसार साप मिळतात. मला थंडी जास्त चालू झाली तर मला घोणस भेटतात, उन्हाळा चालू झाला तर नाग धामण जास्त भेटतात, पावसाळ्यात हे भेटतात. आणि नेमका आता थंडीमध्ये मला हा साप रेस्क्यू होता. आता तुम्ही ओळखला असेल, वेगवेगळी साप म्हणलं की प्रत्येकाला वेगवेगळी नावं सुचतात, कोणी वेगवेगळे अंदाज लावतात. पण हा जो साप आहे हा आहे आपल्या भागामधील एक तस्कर जातीचा साप आहे, बिनविषारी तस्कर साप जे आहे ना त्याचं हे पिल्लू आहे, पण मोठं पिल्लू आहे, एकदम छोटं नाहीये. चावतो, सगळे साप चावतात. आता बघूयात शांतपणे आपल्याला त्याला पकडता येते का. थोडी जरी हालचाल जाणवली तर तो काय करणार, भला मोठा आ करणार, स्प्रिंग सारखा होणार, असा आडवा तिडवा आणि जंप करून आ करून बाईट करणार जर चिडला तर. असा हा साप आहे. शेपटीचा भाग आणि समोरचा भाग ह्याची दोन्हीची डिझाईन वेगवेगळी आहे. त्यामुळे एखाद्या ठिकाणी बसला असेल तर बऱ्याचदा असं वाटतं की अरे दोन साप बसलीत की काय, डिझाईन वेगळी आहे त्याच्यामुळे. आता बघूया, नाही चिडला तर ठीकच आहे, पण चिडला तर मग अटॅक करू शकतो. नाही, पिल्लूच आहे ते खरं म्हणजे. हो हो, घात थंड पडलाय तो एकदम वातावरणावर. हो, छोटी जीभ बघा कसा काढतोय. मानेवरती 2 काळ्या रेषा असतात, अगदी छोटीशी जीभ आहे, गोल गोल बाहुले असणारे छोटे छोटे डोळे आहेत. आणि हा साप अंडी देतो आणि बरोबर 50, 55, 65 अशा दिवसामध्ये कधी त्या अंड्यामधून पिल्लंही बाहेर येतात. बिनविषारी साप आहे, इंग्लिशमध्ये कॉमन ट्रिंकेट. एवढी कशी साप नाही बघितलं कधी, म्हणजे एवढं जाऊ एवढं जवळ. आता देऊ का? आता इंस्टाग्राम वर पण टाक. इंस्टाला आहे का मी? तर आता पॅक करून घेते. याला पॅक जरा मोठी झाली आपली, पण काय गाडी लावायला बघितलं ना तिथं. हा. तिकडून तो इकडे आला, इथं येऊन बसला. इकडून आला म्हणजे असणार पिल्लं अजून.